भोसले साहेब आहे, ऐका ना, आणि सुभाष पाळेकर साहेबांची जेव्हा मी क्लिप ऐकल्या त्याच्यामध्ये 2-3 ठिकाणी उल्लेख आला की मला बळीराजा प्रकाशनचे 6-7 मित्र भेटायला आले आणि मला फार आनंद झाला, पण त्यांची मी व्यवस्थित खातिरदारी करू शकतो नाही. प्रभाकर भोसले बोलले की आम्हाला तुमची सगळी परिस्थिती माहीत आहे, पण तुम्ही खूप चांगलं काम करता. आणि पुढे काही दिवस सुभाष पाळेकर यांच्याकडे जॉबला बघितलं, नंतर त्यांनी ते सर्व्हिस सोडली. परंतु आज जे नरेंद्र मोदी साहेबांनी ही जी सुभाष पाळेकर शेती पद्धती मान्य केली, हा फार मोठा चमत्कार आहे, फार मोठं परिवर्तन आहे. त्यामुळे मला आनंद वाटला. आणि तप सेवा सुमिरन किंवा साध्या आहारातनं सर्व व्याधीमुक्त होता येतं, ही विद्या समांतर आहे, मात्र तिला अजून शासनबद्ध पोहोचली नाही. आणि म्हणून मी प्रभाकर भोसलेंचे आशीर्वाद घ्यायला आलेला. कारण आपण आशीर्वाद द्यावे. जवळ घेतलेला एक काम जमलं की त्यांनी केलं. नाही ऐका ना, पण तुम्ही जे जमलं तुम्हाला आरोग्याचं तसं चांगले काम. हो, आणि म्हणून मला तुमचेच त्यामुळे प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला अशी काहीतरी दैवी शक्ती असेल, त्यात त्याचं प्रगती होते. कधी ते केलं तर प्रत्येक लोक करायचं टाळतात. आणि खाण्यापिण्याचा विवेक आपल्याकडे नसल्यामुळे अनेक प्रकृतीच्या तक्रारी येतात. तर त्या निर्मित केल्या तुम्ही केल्या शरीराची क्षमता बघून जर खाल्लं पिल्लं तर आरोग्य सुधारतं. आणि हा प्रत्यक्षात तुम्ही आणल्यामुळे तुमची बरेचसे उपद्रव कमी झाले. मला हे जसं मी ज्ञान मिळत केलं मला, तसं एकट्या माणसाच्या अंगाऱ्या शक्तीचा माझा विश्वास प्रत्येकाला निसर्गाने एक शक्ती दिलेली असते, त्याचा वापर करायचा त्याला ते सुचत नाही. त्यांनी केला पाहिजे. थँक्यू सर. चला निघतो आम्ही. वय 91 आहे आणि आजही ते बागकाम करतात. म्हणून त्यांनी फ्लॅट सिलेक्ट करताना हा अशा प्रकारे ज्याला स्पेस आहे असा फ्लॅट सिलेक्ट केलेला आहे. आणि ते सांगतात की खाण्यापिण्यावर मी नियंत्रण ठेवतो आणि म्हणून निरोगी आणि धडधाकट आहे.